कालच्या तासामध्ये आपण म्हणजे याच्यापूर्वी जो आपला तास झाला त्या तासामध्ये आपण इतिहासाच्या दोन संकल्पना अभ्यासलेल्या होत्या. त्यातली पहिली संकल्पना होती ती म्हणजे इतिहास आणि दुसरी संकल्पना होती पुरातत्व. दोन्हीही संकल्पना आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या दोन संकल्पना आहेत आणि या दोन्ही संकल्पनांमधून आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असलेली जी ब्रॉड कन्सेप्ट आहे इतिहासाची ओळख करून घेत असताना ती आपल्याला समजून घेता आली. आपल्या या संकल्पनांच्या अभ्यासामधूनच आपला जवळपास 50% इतका अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. तुमचे व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करू शकता तुम्ही. सगळे ऑफ नका ठेवू, पण रेकॉर्डिंग करून घेतोय. त्यातली तिसरी संकल्पना, मंगेश तुझा पण व्हिडिओ ऑन कर. तिसरी संकल्पना आज आपल्याला अभ्यासायची आहे आणि ती आहे मौखिक इतिहास. मौखिक इतिहास. आणि चौथी संकल्पना जी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे आधुनिकता. मौखिक इतिहास कशाला म्हणायचं? मौखिक इतिहास, मौखिक इतिहास कशाला म्हणायचं? मला सांगता येईल का तुम्हाला, तुमच्यापैकी कुणाला? मौखिक इतिहास काय आहे? तर इतिहासाचा एक प्रकार आहे. टाइप्स ऑफ हिस्ट्री. इतिहास काय आहे? मौखिक इतिहास हा इतिहासाचा एक प्रकार आहे. म्हणजे इतिहासाचे जे अनेक प्रकार आहेत, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, कायद्याचा, घटनेचा, स्त्रियांचा, पुरुषांचा, इत्यादी इत्यादी, हा जो इतिहासाचा अनेक प्रकार आहेत इतिहासाचे, त्यापैकी एक प्रकार म्हणजे मौखिक इतिहास होय. म्हणजे एखादी घटना घडत असताना त्या घटनेचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार असतो आणि ती घटना आपण पुढच्या जनरेशनला आपल्या पद्धतीने सांगतो. उदाहरणार्थ, टीव्हीवर पाहिलेला क्रिकेटची मॅच आणि प्रत्यक्ष ग्राउंड वरती उपस्थित राहून पाहिलेली क्रिकेटची मॅच. टीव्हीवरील पाहिलेली मॅच ही सेकंडरी झाली आणि प्रत्यक्ष ग्राउंड वरती जाऊन पाहिलेली प्रायमरी झाली. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे आपण काय म्हणतो, मी त्या घटनेचा काय आहे? साक्षीदार आहे. मी ती घटना काय केली आहे? प्रत्यक्ष पाहिलेली आहे. घटना प्रत्यक्ष पाहणारा जेव्हा ती घटना इतरांपर्यंत पोचवितो, मौखिक पद्धतीने पोचवितो, तेव्हा त्या घटनेचं साधन जे असतं ती मौखिक असतं. तोच लेखक तीच घटना प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून लिहून पण ठेवू शकतो, तेव्हा ते देखील त्याला आपण काय म्हणू? आपण कोणतं साधन झालं? ते अस्सल साधन झालं. इंग्रजीमध्ये त्याला प्रायमरी सोर्स असं म्हणतात. अस्सल साधन झालं. त्याचबरोबर त्या घटना, त्या व्यक्ती, त्या प्रसंगावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकाश टाकत असतात. म्हणजे आपल्या वाट्याला आलेले प्रसंग आपण इतरांच्या बरोबर काय करतो? शेअर करतो. आपल्या वाट्याला आपण प्रत्यक्ष साक्षीदार असल्यामुळे त्या घटनावरती आपण प्रकाश टाकतो. प्रत्यक्ष साक्षीदार, तुम्हाला माहिती आहे की कायद्यामध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये प्रत्यक्ष साक्षीदाराला अत्यंत महत्वाचं स्थान असतं. त्याची साक्ष महत्वाची असते. एखाद्या गुन्ह्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या प्रसंगामध्ये न्यायनिवाडा करायचा असेल तर. पाश्चात्य देशांमध्ये मौखिक इतिहासाला एक महत्वपूर्ण स्थान आहे. त्याच पद्धतीचं स्थान जे आहे ते स्थान आपल्या देशामध्ये सुद्धा आहे. हॅलो, हा बोलतोय. आता तास चालू आहे माझा, नंतर करा, 3:30 नंतर.
एखादा पार्टिसिपंट्स त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार जेव्हा असतो, उदाहरणार्थ आपल्या इथं लोकगीतं आहेत, दंतकथा आहेत, परंपरा आहेत, याच्या माध्यमातून व्यक्त होणारा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आणि वारसा रूपामध्ये गेल्याच्या नंतर अनेक घटना किंवा प्रसंग एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जेव्हा जातात, तेव्हा त्या दुसऱ्या जनरेशन पर्यंत त्या घटना एका वारसा रूपाने आलेल्या असतात, वारशाच्या स्वरूपात आलेल्या असतात. म्हणजे या साधनाची विश्वसनीयता जरी कमी असली तरी ज्या ठिकाणी साहित्यिक साधन किंवा पुरातत्वीय साधन उपलब्ध असत नाही, अशा प्रसंगी या साधनाला काय असतं, महत्वाचं स्थान असतं किंवा अशा प्रसंगी हे साधन अस्सल साधन म्हणून उपयोगी पडू शकतं. याचा दुसरा अर्थ असा झाला की ज्या ठिकाणी साहित्यिक साधन नाही, ज्या ठिकाणी पुरातत्वीय साधन नाही, अशा ठिकाणी जर मौखिक साधन असेल तर त्या घटनेवरती प्रकाश टाकता येतो. तानाजी मालुसरे यांच्या संदर्भामध्ये मागच्या 4-5 महिन्यांपूर्वी एक सिनेमा आला आणि कदाचित तो तुम्ही पाहिला असेल. तानाजी मालुसरेंच्या मराठ्यांच्या इतिहासातील शौर्याची गाथा स्पष्ट करत असताना त्याच्यावरती जे पोवाडे रचलेले आहेत, त्या पोवाड्यामधून एक वीर रसात्मक काव्याची प्रचिती आपल्याला येते आणि या वीर रसात्मक काव्याच्या प्रचितीमधून आपण तानाजीच्या शौर्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या छोट्याशा घटनेवरती एवढा मोठा सिनेमा देखील तयार झाला आणि या सिनेमाने करोडो रुपयाचा व्यवसाय देखील केला. आता या ज्या परंपरांच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, लोकगीतांच्या माध्यमातून हा जो इतिहास आला, त्या इतिहासाने वर्तमानातील एक महत्वाचं स्थान प्राप्त केलेलं आपल्याला दिसतो. साधारणपणे कागदपत्रांच्या माध्यमातून किंवा पुरातत्वीय साधनांच्या माध्यमातून समोर आलेला जो इतिहास असतो तो मुख्यतः राजकीय इतिहास असतो असं आपल्याला म्हणता येतं. आधुनिक कालखंडामध्ये जेव्हा इतिहासासाठी सामान्य माणसांच्या योगदानाचा, कर्तृत्वाचा शोध घेतला जाऊ लागला, तेव्हा मौखिक इतिहासाला महत्व येऊ लागलं. कारण सर्वसामान्य इतिहास, माणसांचा इतिहास, सर्वसामान्य लोकांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा त्यांनी रचलेला असतो. मौखिक इतिहासाच्याच माध्यमातून आपण वंचितांच्या इतिहासाचा, सर्वसामान्य व्यक्तींच्या इतिहासाचा, इतिहासामधील असलेला जो मोठा वाटा आहे तो आपण समजून घेऊ शकलो. मौखिक साधनांच्या माध्यमातूनच मीनाक्षी मून, उर्मिला पवार यांनी आम्ही इतिहास घडविला हा ग्रंथ आकाराला आला. मौखिक साधनांच्याच माध्यमातून अनेक ग्रंथ आकाराला येत गेले. उदाहरणार्थ प्रभाकर देव यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम नावाचा एक मोठा इतिहासातील प्रकल्प पूर्ण केलेला आहे. विश्वनाथ शिंदे यांनी मराठी IQ इत्यादी ग्रंथाची आपल्याला नावं देता येतील, ज्यांचा मुख्य आधार हा मौखिक साधन हा होता. लिओपोल्ड वॉन रँके सारखा एक पाश्चात्य इतिहास तज्ञ इतिहासातील योगदान स्पष्ट करत असताना तो म्हणतो, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. इतिहास नाही तर साधन नाही. जेव्हा नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री असं रँके सारखा इतिहास म्हणत असतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की साधन नाही तर इतिहास नाही.
पण केवळ साधन नाही म्हणून इतिहास नाही का? तर त्याचं उत्तर काय करता येतं? उत्तर आपल्याला त्याचं असं द्यावं लागतं की नाही, इतिहास आहे, इतिहास नाकारता येत नाही, पण त्या इतिहासाला आपल्याला विशिष्ट पटलातून अभिव्यक्त करता येतं. आणि ही अभिव्यक्त करण्याची जी परिभाषा आहे ती परिभाषा आपल्याला समजून घेता येते. आणि ही परिभाषा समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला तो इतिहास उभा करता येतो. आणि तो इतिहास जेव्हा आपण उभा करतो तेव्हा इतिहासामधील त्यांच्या योगदानाची योग्य प्रकारे दखल देखील घेतली जाते. म्हणजे ज्या कागदपत्रांच्या मध्ये सर्वसामान्यांच्या योगदानाची, ज्या कागदपत्रांच्या मध्ये सर्वसामान्यांनी इतिहास लेखनामध्ये किंवा इतिहासामधले गाजवलेल्या कर्तृत्वाची नोंद नाही, अशा प्रकारची नोंद घडवत असताना त्यांचं योगदान, त्यांच्या योगदानावरती प्रकाश आपल्याला ज्या साधनांच्या माध्यमातून टाकता येतो ते साधन म्हणजे मौखिक इतिहास असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून इतिहास लेखन करत असताना सर्वच बाबतीमध्ये कागदपत्राची अट मात्र आपण घालू शकत नाही. सर्वच बाबतीमध्ये कागदपत्र महत्वाचे आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आणि जेव्हा ही अट आपण घालायला लागतो कागदपत्रांची, तेव्हा प्रत्यक्ष इतिहासावरती प्रकाश देखील आपल्याला स्पष्टपणे टाकता येत नाही. म्हणजे ही अट घालत असताना त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण काही वेळेला असं झालेलं आहे की इतिहास घडवणाऱ्यांनी इतिहास लिहिला नाही. अशा सर्वांचा इतिहास आपल्याला मौखिक इतिहासातून, मुलाखतीतून, लोकगीतांमधून, दंतकथांमधून मिळू शकतो. आणि त्या इतिहास लेखनातील, इतिहास घडवण्यामधील ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांचा शोध देखील आपल्याला घेता येऊ शकतो. मग अशा मौखिक साधनांच्या माध्यमातून इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता येण्याची शक्यता किती आहे? वस्तुनिष्ठता या शब्दाचा अर्थ सत्यपणा, खरेपणा, विश्वासार्हता. ज्या साधनाला, या इतिहासाला मौखिक साधनांचा आधार आहे, त्या मौखिक साधनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या इतिहासाला वस्तुनिष्ठ इतिहास म्हणायचे का, असा एक मूलभूत प्रश्न इतिहासकारांनी विचारला. आणि जो वस्तुनिष्ठपणा आहे तो वस्तुनिष्ठपणा किंवा त्याच्यातील सत्यता, त्याची मर्यादा आहे का? निश्चितच मर्यादा आहे. परंतु एखाद्या व्यक्तीच्या इतिहासातील योगदानाचं महत्व अधोरेखित करत असताना कुठल्याही प्रकारचा जर पुरावा नसेल, अशा वेळेला आपल्याला मौखिक साधन त्या पुराव्याची महती विषित करतं. म्हणजे सत्यता शोधण्यामध्ये जरी मर्यादा असली तरी ते साधन महत्वाचं आहे. त्या साधनाला परंपरेला चालत आलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे आणि तो आपण लावत असतो. लोकगीतांच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, मुलाखतीच्या मधून समोर आलेला इतिहासामध्ये काही प्रमाणामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव असेल. 100% वस्तुनिष्ठता आहे असं आपण म्हणू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा इतिहास हा निश्चितपणे 100% वस्तुनिष्ठ आहे असं आपल्याला खात्रीने म्हणता येत नाही. कारण वस्तुनिष्ठता ही शास्त्र या विषयामध्ये असते, विज्ञानामध्ये असते. वस्तुनिष्ठता म्हणजे सत्यपणा, खरेपणा. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, रशियामध्ये, चीनमध्ये
कुठल्याही देशामध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथं 2+2 बरोबर किती हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर 4 असंच येणार. परंतु सामाजिक शास्त्रामध्ये मात्र हा नियम लागू होत नाही, हा नियम लागू करता येत नाही. त्याचं कारण असं की सामाजिक शास्त्राचे नियम राष्ट्रपरत्वे भिन्न भिन्न प्रकारचे असतात. आपल्या भारत देशामध्ये तर इतकी विविधता आहे, तरीही भारतीय म्हणून आपल्यामध्ये काय आहे, युनिटी आहे. म्हणून तर आपल्या इथल्या विविधतेमधील एकतेला इतिहासामध्ये एक महत्वाचं आपण स्थान दिलेलं आहे. लोकगीतांच्या मधून, पोवाड्यांच्या मधून, पोवाडा हे एक असं साधन आहे ज्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला वीर रसात्मक काव्य काय असतं ते आपण अनुभवलं. छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वावरती, मराठीकालीन इतिहासातील शौर्यावरती गाजलेले पोवाडे जे आपल्याला इतिहासाची काय करतात, महत्वाची अशी साक्ष देतात. मुलाखतींमधून उलगडलेला इतिहास, एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष आपण त्याची मुलाखत घेतली तर त्या मुलाखतीमधून त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला जो इतिहास आहे त्या इतिहासातून आपल्याला जे योगदान आहे त्या योगदानाची देखील आणि कार्यकर्तृत्वाची देखील माहिती बघता येते, अभ्यासता येते. परंतु सत्यांश याच्यामध्ये किती प्रमाणात आहे, खरेपणा किती प्रमाणात आहे, एक लक्षात घ्या की घटनेमध्ये, प्रत्यक्ष इतिहास लेखनामध्ये सत्यांशाचं प्रमाण सूक्ष्म जरी असलं, सत्याचा म्हणजे कारण इतर कुठल्याही प्रकारचा पुरावा आपल्याकडे नाही, सत्य घटनांचं प्रमाण 0.1% जरी असलं तरी ती घटना महत्वाची आहे. कारण त्या घटनेमधून आपल्याला इतिहासातील जे योगदान आहे ते योगदान प्रत्यक्ष समोर मांडता येणार आहे. परंतु कागदपत्रांच्या माध्यमातूनच इतिहास लिहिला जाऊ शकतो आणि इतिहास मांडला जाऊ शकतो, यालाच खऱ्या अर्थाने इतिहास म्हणायचं असं तरी आपल्याला म्हणता येतं का? ते म्हणणं सुद्धा एकांगी ठरू शकतं की फक्त कागदपत्र आहेत, मग कागदपत्र खोटे नसतात का, पुरावे खोटे नसतात का? प्राचीन कालखंडामध्ये पौराणिक कथा, पौराणिक गाथा ज्या आहेत त्या गाथांमधलं जर विश्लेषण आपण तपासून बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं आणि खरंच या पद्धतीच्या घटना घडल्या असतील का असा प्रश्न देखील आपल्याला उभा राहतो. म्हणजे कागदपत्रांमधील माहिती सुद्धा सत्याच्या कसोटीवरती तपासून बघितल्याशिवाय त्याच्यातील सत्यता आपल्याला स्वीकारता येत नाही. उदाहरणार्थ, आज तयार केलेलं जर मोडी भाषेतलं कागद असेल आणि त्याच्यामध्ये जर मजकूर असेल 17व्या-16व्या शतकातला, तर त्या कागदपत्राचं नेमकं आयुर्मान किती हे आपल्याला तपासून बघता येतं. म्हणजे जी कागदपत्र आहे त्या कागदपत्रामध्ये आपल्याला कागदावरून हा कागद किती वर्ष जुना आहे याचा देखील आज आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणजे खोटे कागदपत्र तयार करता येऊ शकतात. जेव्हा कागदपत्रांच्या किंवा पुरातत्वीय साधनांच्या अभावामध्ये इतिहासाचा सांधा निखळतोय असे आपल्याला वाटेल किंवा एखाद्या गोष्टीचा पुरावा म्हणून अथवा नवसंशोधनात वाटचाल करण्यास एक सहाय्यकारी शास्त्र म्हणून मौखिक इतिहास उपयुक्त ठरेल, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या दृष्टिकोनातूनच इतिहासातील जे महत्वाचं योगदान आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. या अर्थाने मौखिक इतिहास जो आहे तो मौखिक इतिहास महत्वाचा आहे. ही झाली आपली आजच्या तासामधली पहिली संकल्पना. एकूण आपल्या 3 संकल्पना आपण अभ्यासल्या. एक इतिहास, 2 पुरातत्व, 3 मौखिक इतिहास आणि 4थी संकल्पना आपल्याला आता पाहायची आहे पुढच्या 20 मिनिटांमध्ये. ती संकल्पना आहे आधुनिकता. मागच्या वर्षी आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण सर्वांनी
आधुनिकता ही संकल्पना अभ्यासलेली आहे. ही संकल्पना कोणत्या काळाचा केवळ निर्देश करते असं नाही, तर ही संकल्पना मूलतः मूल्यवाचक संकल्पना असल्याचं मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या अर्थाने आधुनिक आहात, तर तुम्ही आधुनिकतेमध्ये अंतर्भूत होत असलेल्या मूल्यांचा तुमच्या जीवन व्यवहाराशी जर तुम्ही संबंध लावला, तर तुम्हाला मात्र आधुनिकतेचं तुमच्यामध्ये मूल्य रुजलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. साधारणपणे सर्वसामान्य लोक जे आहेत ते लोक आधुनिकतेला काळाच्या पटलावरती उभं करण्याचा प्रयत्न करतात. काळाच्या पटलावरती उभं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण ज्या कालखंडामध्ये जगतो आहोत तोच कालखंड खऱ्या अर्थानं आधुनिकतेचा कालखंड आहे. आधुनिकतेच्या परिभाषेमध्ये काळाच्या ओघामध्ये झालेले बदल स्वीकारण्याच्या संकल्पनेलाच लोकांना असं वाटतं की ती आधुनिकतेचे मूल्य आहेत. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, जो जीवन व्यवहार आहे आणि त्या जीवन व्यवहाराचं आपण प्रत्यक्ष साक्षीदार असणं म्हणजे आधुनिक असणं असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याचं कारण असं की आधुनिकतेमध्ये जीवन व्यवहाराशी निगडीत असणारे ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये मूलतः मूल्यांचा अंतर्भाव असणं गरजेचं आहे. आता भौतिक प्रगतीच्या बरोबर अलीकडच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद, चिकित्सा, प्रयोगशील दृष्टी इत्यादी मूल्य सुद्धा उदयाला आले आणि हे मूल्य अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे 17व्या-18व्या शतकापासून उदयाला आलेले असल्यामुळे खऱ्या अर्थानं 16व्या शतकापासून आधुनिकतेचा प्रारंभ जगभरामध्ये झाला आणि आपल्या देशामध्ये साधारणपणे 18व्या-19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं जी आधुनिकता आहे त्या आधुनिकतेला भारतीय लोकांनी स्वीकारलं असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येतं. म्हणजे आधुनिकतेमध्ये पोशाख नाही तर व्यक्तीचे विचार कोणते आहेत त्याच्यावरून आधुनिकता ही ठरत असते. 19व्या शतकामध्ये ज्या लोकांनी आपल्याला मूल्य दिले, ज्या महामानवानी इतिहास खऱ्या अर्थाने घडवला, त्या महामानवांचा पेहराव जर कोणता होता आपण असं बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी ते शर्ट आणि पॅन्ट वापरत नव्हते. एक मोठा झब्बा वापरायचे आणि धोती वापरायचे, डोक्यावरती पगडी, पायावरती मोठा जोडा. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीरांना तर पायात चपला कुठल्याच प्रकारचं वाहनही वापरत नसत, डोक्यावरती काही लावत पण नसत, जाडं भरडं कापड वापरत असत आणि धोतर वापरत असत. पण मूल्यांच्या बाबतीमध्ये काळाच्या कितीतरी पुढे असणारे त्यांचे मूल्य होते. म्हणून ते 20व्या शतकातील फार मोठे दृष्टे आधुनिक विचारांचे वाहक ठरतात. म्हणजे आधुनिक वादाचा किंवा मूल्यांचा संबंध हा ख्रिस्ती धर्मामधील एका सुधारणावादी वैचारिक गटाशीही आपल्याला संबंध जोडता येतो. 19व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वैज्ञानिक प्रगतीच्या सोबत बौद्धिकवादाच्या प्रभावाखाली ख्रिश्चन धर्मातील पारंपरिक आणि तात्विक विचारसरणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ लागले. विज्ञान आणि बौद्धिकवादाशी जुळेल अशा बायबल ग्रंथांचा नवीन अर्थ किंवा सिद्धांत मांडण्याचाही प्रयत्न केला गेला आणि हा नवीन सिद्धांत किंवा मांडण्याच्या ज्या प्रक्रियेचा भाग होता त्या प्रक्रियेला देखील एका अर्थाने आधुनिकतावाद, मॉडर्निटी असे संबोधले गेले. आधुनिकता ही संकल्पना बौद्धिक चळवळीशी संबंधित असून विकसित राष्ट्रांच्या मध्ये घडून आलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक बदलांचा स्वीकार
विकसनशील राष्ट्रातील जनता करत असते. परत लक्षात घ्या, आधुनिक हा शब्द किंवा आधुनिकता हा शब्द बौद्धिक वैचारिक चळवळींशी संबंधित आहे. विकसित राष्ट्रांमधील लोकांनी अविकसित राष्ट्रांवरती, थोडक्यात याचं आपल्याला विश्लेषण असं करता येईल की बौद्धिक दृष्ट्या विकसित असलेल्या ब्रिटिशांनी भारतावरती राज्यकारभार करायला सुरुवात केल्याच्या नंतर बौद्धिक दृष्ट्या अविकसित असलेल्या भारतीय लोकांवरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ज्या मूल्य चौकटींचा वापर ब्रिटिशांनी केला, त्याच मूल्य चौकटींचा प्रभाव भारतीय लोकांवरती पडला आणि भारतीय लोकांना देखील असं वाटायला लागलं की ज्या पद्धतीनं ब्रिटिश एक उच्च पातळीवरची बुद्धिमत्ता बाळगून आहेत, त्याच प्रकारची बुद्धिमत्ता आपण का बाळगू नये. त्याच्यासाठी मग त्यांच्यासारखं शिक्षण घेणं, त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न करणं हा एका अर्थाने आधुनिकतेकडे जाण्याचा प्रयत्न होता. आणि ते मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे मूल्य केवळ 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 स्वीकारणं नाही, तर त्या मूल्यांच्या आधारावरती आपल्या इथं बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणं, ज्याला आपण खऱ्या अर्थानं काय म्हणू शकतो, आधुनिकता असं म्हणू शकतो. म्हणजे सामाजिक आर्थिक बदलांचा स्वीकार करणं आणि त्या स्वीकारांच्या पाठीमागे बदलाच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देणं, अशा प्रकारच्या बदलाला पूर्णतः स्वीकारणं आणि बदल घडवून आणण्यासाठी स्वतःच आयुष्य पणाला लावण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं आपल्या इथल्या आधुनिकतेच्या प्रक्रियेची सुरुवात असं आपल्याला म्हणता येतं. अशा प्रकारचा जो बदल आहे तो आंतरराष्ट्रीय प्रसंगामधील घटनांच्या माध्यमातूनही होत असे. वेगवेगळे समाज अशा प्रकारचे परिवर्तन घडून आणत असतात. आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून नैतिक मूल्य ही कालसापेक्ष असतात. म्हणजेच औद्योगिक क्रांतीमुळे पारंपरिक व्यवसायाबद्दलच्या विचार पद्धतीमध्ये बदल घडून आला. या आधुनिक संकल्पनेचे पडसाद भारतात सर्व सामाजिक अंगामध्ये घडायला त्याची सुरुवात झाली. धार्मिक, आर्थिक, राजकीय इत्यादी क्षेत्रांमध्ये देखील माणसाच्या आमूलाग्र परिवर्तन आणि बदल एका अर्थाने घडून यायला या माध्यमातून सुरुवात झाली. जेव्हा मूल्यांच्या पातळीवरती, विचारांच्या पातळीवरती आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते, तेव्हा त्या बदलाला आपण प्रत्यक्ष जीवन व्यवहारामध्ये सर्वप्रथम स्वीकारत असतो. आणि हे बदल जेव्हा आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये स्वीकारायला सुरुवात करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने या बदलाच्या माध्यमातून घडून येत असलेल्या जीवन व्यवहाराचा आपल्याला विचार करावा लागतो. ज्या जीवन व्यवहाराला आपण खऱ्या अर्थाने मुक्तपणे स्वीकारलेलं असतं. आणि हे स्वीकारणं जे आहे ते आधुनिकतेचं लक्षण आहे. बदलाला स्वीकारणे, कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. कोणत्याही प्रकारचा बदल टाळणे आपल्या हातात नाही. काही बदल हे निसर्गतःच घडत असतात, काही बदल नैसर्गिक असतात. पाऊस पडल्याच्या नंतर काही दिवसांनी सर्व ठिकाणी हिरवळ येणार म्हणजे येणार, हा नैसर्गिक नियम आहे. परंतु शिकलेला माणूस हा मूल्यांच्या पातळीवरती चांगलाच आहे असं मात्र आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. शिकलेला माणूस ज्याने आधुनिक मूल्ये स्वीकारलेलीच आहेत असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येत नाही. कारण व्यक्तीच्या प्रामाणिकतेशी निगडीत असलेली ती गोष्ट आहे. शिकलेला माणूस सनातनी प्रतिगामी विचारांचा असू शकतो. जीवन व्यवहार, व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचा एकूणच ज्ञान व्यवहार याच्या आधारावरून आपल्याला व्यक्ती कोणत्या मूल्यांचा संरक्षक आहे याचा अभ्यास आपल्याला करता येतो. 19व्या शतकामध्ये भारतामध्ये वैचारिक जागृती घडून आली आणि या वैचारिक जागृतीच्या पाठीमागे ही जी आधुनिकतेची मूल्य होते ते मूल्य फार महत्वाची भूमिका पार पडत होते. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की ज्योतिराव फुले काय म्हणाले की स्त्रियांसाठी शाळा काढणे आणि स्त्री आणि पुरुष समानतेचे दोन तत्व, या दोन्ही गोष्टी 19व्या शतकामध्ये आधुनिकतेचा स्वीकार करणाऱ्या गोष्टी होत्या.
मग मुलींना शिकवलं पाहिजे असं जेव्हा फुलेंना वाटतं, तेव्हा फुले काय करतात, सर्वप्रथम मुलींना कुणीतरी शिकवा म्हणून आधी आपल्या पत्नीला शिकवायला सुरुवात करतात. पत्नीला बरोबरीचा दर्जा बहाल करतात, समतेचा समानतेचा दर्जा बहाल करतात. ही खऱ्या अर्थानं त्या कालखंडातली काय होती, तर मॉडर्निटी होती, आधुनिकता होती. ही प्रत्यक्ष व्यवहारातून आपल्याला अभ्यासता येते. आधुनिक विचारांच्या मुळे तर समकालीन कालखंडातील लोकांवरती धर्माचा जो पगडा होता तो कमी होऊ लागला. धर्माचा पगडा कमी झाल्यामुळे समाज सुधारणेला एका अर्थानं महत्व येऊ लागलं. समाज सुधारणेला महत्व आल्यामुळे समाज जीवनामध्ये राहत असलेल्या सगळे लोक समान आहेत अशा प्रकारची लोकांमध्ये भावना निर्माण होऊ लागली. पारंपरिक उद्योगधंद्यांचं शिक्षण न घेता नवीन आधुनिक मूल्यांवरती आधारित असलेलं इंग्रजी भाषेतील शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या भाषेमध्ये खऱ्या अर्थानं ज्ञान आहे अशा प्रकारची ही भूमिका त्या कालखंडात लोकांच्या मध्ये वास करू लागली. एका अर्थानं या आधुनिक मूल्यांचं विचार प्रणालीचं प्रतिबिंब जे आहे ते तत्कालीन कालखंडातल्या साहित्यांवरती, कलेवरती, वाङ्मयीन क्षेत्रावरती पडू लागले. साहित्यामधून समानतेचं, साहित्यामधून पौराणिक गाथांचं परीक्षण करणारं विश्लेषण त्या कालखंडामध्ये येऊ लागलं. मानवी दुःखाला वाचा फोडणारं लेखन 19व्या शतकामध्ये बाहेर येऊ लागलं आणि या लेखनातून जी अर्थ हाक दिलेली होती ती समानतेची आणि सर्व लोकांना समान लेखणारी दिलेली होती. म्हणून तर ज्योतिबा फुले यांचं साहित्य, कुठलाही ग्रंथ जर तुम्ही बघितला तर त्या ग्रंथामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मुक्तीला आवाज दिलेला दिसतो. मग शेतकऱ्याचा असूड नावाचा ग्रंथ असो, गुलामगिरी असो की ब्राह्मणाचे कसब असो, की तृतीय रत्न नावाचं नाटक असो, हे ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ सर्वसामान्य लोकांना पटलावरती आणून त्यांना नायकत्व बहाल करताना आपल्याला दिसतात. ही घटना एका बाजूला घडते, त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला सामाजिक परिवर्तनामध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसतो. समाजामध्ये विज्ञान निष्ठा वाढीला लागलेली दिसते. ब्रिटिश अन्यायाच्या विरुद्ध राष्ट्रवादाची भावना जागृत होऊन स्वातंत्र्य चळवळीला ही गती प्राप्त होत असलेली या कालखंडामध्ये दिसते. थोडक्यात आधुनिक मूल्यांचा प्रभाव जो होता तो राजकीय होता, सामाजिक होता, सांस्कृतिक होता, साहित्यिक होता. सगळ्याच पातळ्यांवरती लोकांच्या मध्ये बदल घडून यायला सुरुवात एका अर्थाने झालेली होती. आधुनिकतेचा प्रभाव सामाजिक क्षेत्रांबरोबरची इतिहासाच्या लेखनावरती देखील पडलेला आपल्याला दिसतो. पारंपरिक ख्रिस्ती, ग्रीक, रोमन, चीनी, इराणी, अरबी, प्राचीन भारतीय इतिहास लेखन करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊन रंजनवादी, राष्ट्रवादी, साम्राज्यवादी, पौरात्यवादी, अभिजनवादी, मार्क्सवादी, प्रत्यक्षार्थवादी, स्त्रीवादी, सबाल्टनवादी इत्यादी प्रकारचे इतिहास लेखनातील प्रवाह जे आहेत ते 19व्या, 20व्या आणि 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण झालेले दिसतात. अर्थात हे प्रवाह आहेत म्हणून तर इतिहासाला आपल्याला बहु अंगाने अभ्यासता येतं. इतिहासातील बहुविधता जी आहे ती देखील तपासून बघता येते. अलीकडच्या कालखंडामध्ये या आधुनिकतेच्या माध्यमामुळेच इतिहासाकडे बघण्याची दृष्टी आपली बदलत गेलेली आपल्याला दिसते. इतिहास लेखनातील प्रवाहामध्येही बदल घडत असलेले आपल्याला दिसतात. इतिहासाचं संशोधन, पुनर्लेखन ही कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे इतिहास लेखनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वैचारिक प्रवाह निर्माण होणं आणि वैचारिक प्रवाहाने इतिहास लेखनाला स्वीकारण्याचा, बदलाला मान्य करण्याचा प्रयत्न करणं हे देखील साहजिक आहे. इतिहासाचे पुनर्शोधन आणि पुनर्लेखन करणं हे आवश्यक असल्याने काळाच्या बरोबर नवनवीन विचार प्रवाह निर्माण होणं देखील आवश्यक आहे आणि या नवनवीन विचार प्रवाहांच्या माध्यमातून वैचारिक विचारांच्या मधली जी घुसळण आहे त्या घुसळणीमधून खऱ्या अर्थानं आधुनिक मूल्यांवरती आधारित असलेला समाज कशा पद्धतीने निर्माण होईल आणि हा समाज इतिहासाला एका विशिष्ट उंचीवरती कशा पद्धतीने घेऊन जाईल याच्यासाठी या मूल्यांना स्वीकारणं गरजेचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेले त्याचं जे प्रेम्बल आहे, द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक,
आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणं आणि हे आधुनिक मूल्यांवरती आधारित असलेलं राष्ट्र घडवणं जे आहे तो आपला आधुनिकतेचा आरसा आहे. आपण आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आपण समतेवरती आधारित असलेला समाज निर्माण करू. एक व्यक्ती एक मत हे आधुनिकतेमुळे आपल्याला प्राप्त होऊ शकलं. आपण या देशाचे नागरिक आहोत हे जेव्हा आपण मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करतो तेव्हा लक्षात येतं, कारण आपल्या देशातल्या राष्ट्रपतीला देखील एकाच मताचा अधिकार आहे आणि भारतातल्या 18 वर्ष पूर्ण केलेल्या भारतीय नागरिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला एकाच मताचा अधिकार आहे. आणि हे आपल्याला कशामुळे मिळालं तर हे आपल्याला नवीन मूल्यांचा स्वीकार केल्यामुळे मिळालं असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येतं. या नंतरच्या तासामध्ये उत्तर आधुनिकता आणि मार्क्सवाद या दोन संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. आपल्याकडे आता एकूण 4 मिनिटांचा वेळ आहे. 4 मिनिटांच्या नंतर ही आपली जी ऑनलाईन मीटिंग आहे ती आपोआप बंद होईल. 3:30 बंद होईल. या दोन संकल्पना तुम्हाला मी आता सांगितलेल्या आहेत. मौखिक इतिहास आणि आधुनिकता याच्याशी निगडीत तुम्हाला स्टडी मटेरियल मी आपल्या ग्रुपवरती पाठवून देतो. त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या ज्या धारणा आहेत मूल्यांच्या बाबतीतल्या त्या अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रभावी असा प्रयत्न करा. शिकणं आणि शिकत असताना या मूल्यांचा स्वीकार करणं या दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत आणि त्या मूल्यांवरती आधारित स्वतःला घडवणं. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक केवळ आपल्याला घडवतात असं नाही, तर आपणच आपल्याला घडवू शकतो. आणि आता आपण प्रत्यक्ष समोरासमोर नाही आहोत. आपल्या संवादाच्या मध्ये नवीन तंत्रज्ञानानं महत्त्वाची भर घातलेली आहे. अर्थात हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी आपल्यासाठी वरदान ठरत जरी असलं तरी त्याच्या मर्यादा आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे एकमेकांच्या बरोबरती संवाद होणं गरजेचं आहे. तुम्ही प्रश्न मला इथं विचारले तरी चालतील, फोन करून विचारला तरी चालेल, पर्सनल मेसेज केला तरी चालेल. फक्त तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही याची खुणगाठ तुम्ही स्वतःची बांधून घ्या. तुमची काही शंका असेल तर मला तुम्ही आता विचारू शकता. आपल्याकडे 2 मिनिटांचा वेळ आहे. 2 मिनिटानंतर ही मीटिंग जी आहे ती आपोआप बंद होणार आहे. मंगेश, तुला काही शंका आहे का बाळा? नाही सर, समजलंय सर. समजलं तर तसं तुम्ही कॉमेंट करा ग्रुपवरती, तसा मेसेज द्या. समजलं नाही समजलं म्हणजे तो आता आपण प्रत्यक्ष समोरासमोर नाही आहोत ना, तसं तुम्ही लिहा आणि तुम्ही स्वतः त्याची तयारी व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे 1 मिनिट शिल्लक आहे. 1 मिनिटानंतर ही आपोआप मीटिंग बंद होईल आणि तुम्हाला काही शंका असल्या तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करून तुम्ही विचारू शकता. उद्याच्या तासामध्ये उत्तर आधुनिकता आणि मार्क्सवाद आता आपला तास गुरुवारी असेल 11 वाजता. वेळापत्रक तुम्हाला पाठवलेलं आहे, त्याच्यानुसार आपले तास होतील याची तुम्ही नोंद घ्या. तुम्हाला त्या पद्धतीने सुरुवातीला मेसेज देखील पाठवला जाईल ग्रुपवरती. आता आपला गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस सलग तास असतील. इथून पुढे आपण या ठिकाणी थांबूया. तुमची काही शंका नाही असं मी गृहीत धरतो. हो सर, हो. ओके, गुड डे, ऑल दी बेस्ट. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आपण धन्यवाद सर. या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद सर.